विक्रोळीच्या पार्क साइटमधील सर्वात मोठा हनुमान नगर एसआरए प्रकल्प गेले 20 वर्ष रखडलेला आहे। वारंवार या प्रकल्पाचं विकासक बदलले तरी वारंवार काही तक्रारदार या प्रकल्पामध्ये तक्रारी करून खोडा घालत असल्यानं आज या प्रकल्पातील कुटुंब त्रस्त होऊन रस्त्यावर उतरले। तक्रारदारांवर पोलिसांनी कठोर कारवाई करावी, आमच्या हक्काची घरं आम्हाला मिळावी अशी मागणी आता येथील कुटुंबांनी केलेली आहे। मी सर्वांना विनंती करतो की आपण या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित झाला त्याबद्दल काही बोलत नाहीये। हा प्रकल्प गेल्या 11 वर्षापासून आम्ही हा प्रकल्प रखडलेला आहे। जवळजवळ 1000 कुटुंब या शासनाच्या एसआरए नियमांतर्गत स्वतः त्यांच्या विकासकाबरोबर वैयक्तिक राजीनामे करून शासना नियमाप्रमाणे घर खाली करून निष्कासित करून ट्रान्झिशनमध्ये आम्ही राहत काही भाड्याने आहे। पण गेल्या 11 वर्षापासून हा प्रकार रखडलेला आहे। या लोकांचा आणि लोकांच्या हालाकीत हे जीवन जगत आहे ट्रान्झिशनमध्ये। काही ना काही कारण काढून त्याला हा प्रकल्प बंद कसा पाडायचा, काहीशे तक्रारदार आहेत, स्वतःच्या तक्रारी करत असतात, RTI टाकत असतात आणि त्याच्यामुळे ह्या प्रकल्पाच्या कामामध्ये बाधा येते आणि त्याला जवळजवळ 20 वर्ष झालेले सगळे रखडलेले आहेत। जवळजवळ 1000 कुटुंब बेघर झालेले आहेत। आमच्या संपूर्ण सोसायटी खाली झालेली आहे, जागा रिकामी झालेली आहे। त्या ठिकाणी विकास काम करण्याचा कसोशीने प्रयत्न करीत आहेत। काही विरोधक जे काम थांबवण्याचा प्रयत्न करत आहेत, त्यामुळे कामाला गती मिळत नाही आणि त्यामुळे विकासक हा काम करण्यास इच्छुक जरी असला तरी काही अडचणीमध्ये येत असतात, त्यामुळे हा कामाला गती मिळत नाही। 1000 लोक विस्थापित झालेले आहेत। त्या विस्थापित लोकांना लवकरात लवकर सुसज्ज घरे मिळावीत अशी सर्व रहिवाशांच्या वतीने पोलीस स्टेशनला आणि सर्व प्रशासनाला, म्हाडाला, एसआरएला आम्ही नम्र विनंती करतो। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।